नमस्कार मंडळी, आई कुठे काय करते या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत. कांचन आप्पांना म्हणत असते की तुम्हाला माहितीये का, एका दिग्दर्शकाने मला विचारलं सुद्धा आहे की तुम्ही आमच्या मालिकेत काम कराल का म्हणून. त्यावर आप्पा हसतात आणि म्हणतात की काय सांगते कांचन, नक्कीच तुला भूताचा रोल मिळाला असणार आणि अगदी तू तशीच दिसतेस. कांचनला आप्पांचं हे बोलणं ऐकून खूप राग येतो आणि ती म्हणत असते की जाऊ द्या, तुम्हाला ना माझं काही कौतुकच नाहीये. तुम्ही मला असंच बोला, जेव्हा मी ऍक्टिंग सुरू करेल ना तेव्हा तुम्हाला माझी किंमत कळेल. यश म्हणतो की आप्पा, आजी बरोबर बोलते हा. आजीने जर ऍक्टिंग सुरू केली ना तर भल्या भल्या सेलिब्रिटीजला घरा बसावं लागेल. तुम्ही तिला अजिबात चॅलेंज करू नका हा. आप्पा म्हणतात की छे छे छे, नाही बाबा, आपण तर तिला अजिबात चॅलेंज नाही करू शकत. त्यानंतर संजना आणि अनिरुद्ध तिथे येतात. संजना अनघाला विचारते की अनघा, आज ब्रेकफास्टला काय बनलंय. तेव्हा अनघा म्हणते की आज ताईचा फेवरेट शेवयाचा उपमा बनवलाय. संजना म्हणते की काय अनघा, ब्रेकफास्टला शेवयाचा उपमा कोण खातं. आणि झालंय ना, अरुंधतीचं कौतुक करून आता झालंय ना, काल बासुंदी पुरी सुद्धा खाल्लीये. आता कुठली तरी कॉम्पिटिशन अरुंधती जिंकलीये म्हणून काय अख्खं वर्ष तुम्ही सेलिब्रेट करणार आहात. मला ब्रेकफास्टसाठी वेगळं काहीतरी हवंय, पटकन माझ्यासाठी ऑमलेट बनव. अनघा किचनमध्ये जात असतो तेव्हा यश अनघाला थांबवतो आणि म्हणतो की अनघा, काही गरज नाहीये. आई ज्या कॉम्पिटिशनमध्ये जिंकलीये त्याच कॉम्पिटिशनमध्ये हे दोघं रनरअप असणार होते. संजनाला चांगला स्वयंपाक करता येतो ही गोष्ट आता जगाला तशीही कळाली आहे. त्यामुळे तिला हवं तसं ऑमलेट ती करून घेऊ शकते आणि तिच्या पद्धतीने ती त्याला ट्विस्ट सुद्धा देईल, नाही का संजना. कांचन म्हणते की अरे, फक्त संजनाचंच कौतुक कशाला करतोय, माझा अनिरुद्ध सुद्धा छान स्वयंपाक करतो हा. अरे, तू स्पर्धेत बघितलं नाही का की त्याने किती छान छान पदार्थ बनवले होते आणि मग तो ऑमलेट सुद्धा अगदी छान बनवू शकतो, हो की नाही अनिरुद्ध. अनिरुद्धला मात्र फार राग येत असतो, कारण अनिरुद्धला स्वयंपाक हा कधीच आवडलेला नसतो. तेवढ्यातच रवीना आणि कॅमेरामन तिथे आलेला असतो. आता तेवढ्यातच रवीना आणि कॅमेरामन तिथे आलेले असतात. घरातल्या सर्वांची त्यांना मुलाखत घ्यायची असते, अरुंधती आणि संजनाची तर खास. आजी आता रवीनाचं स्वागत करते. रवीनाला जेव्हा संजना तिथे बसलेली दिसते तेव्हा रवीना लगेच संजनाकडे जाते. कॅमेरामन सुद्धा आलेला असतो. रवीना संजनाला म्हणत असते की संजना मॅडम, तुम्ही अरुंधती मॅडमच्या डिशमध्ये मीठ घातलं, तिथे एवढे सगळे कॅमेरे लावलेले असताना सुद्धा तुम्हाला भीती नाही वाटली का. संजना जेव्हा कॅमेरामनला बघते तेव्हा म्हणते की कॅमेरा बंद कर आधी. ती खूप ओरडत असते आणि ओरडून ओरडून कॅमेरामनला सांगत असते की कॅमेरा बंद कर. तेव्हा रवीना सांगते की कॅमेरा बंद होणार नाही. गेल्या वेळी तुम्ही आम्हाला जबरदस्तीने कॅमेरा बंद करायला लावलात, पण यावेळी मात्र आम्ही कॅमेरा बंद करणार नाही. आम्हाला आणि या स्पर्धेच्या व्ह्यूअर्सला सगळ्यांना उत्तर हवंय की तुम्ही अरुंधती मॅडम सोबत चीटिंग का केली. संजना आता तिथून रागानेच निघून जाते. कांचन आता रवीनाला म्हणत असते की रेनू बाळा, इकडे बरं तू. रवीना म्हणते की अहो आजी, माझं नाव रवीना आहे. तर कांचन म्हणते की हो ग, तेच ते, आता तू माझी मुलाखत घे. इकडे अरुंधती जेव्हा घरामध्ये असते तेव्हा सगळी मुलं आता ओरडत ओरडत अरुंधतीकडे येतात. आमच्या मॅडम सुपरस्टार, आमच्या मॅडम सुपरस्टार असं म्हणत सगळ्या मुलांनी अगदी कल्ला केलेला असतो. अरुंधती त्यांना म्हणते की अरे अरे अरे, थोडंसं शांत व्हा. सर्व मुलं ही अरुंधतीसाठी फुलं घेऊन आलेली असतात. अरुंधती त्यांना म्हणते की थँक्यू सो मच, तुम्ही सगळ्यांनी माझ्यासाठी फुलं आणली आहेत. तर मुलं म्हणतात की हो, मग तुम्ही आमच्या फेवरेट आहात. अरुंधती म्हणते की हो का, मग तुम्ही सुद्धा माझे सर्व फेवरेट आहात. काकू म्हणतात की अरुंधती ताई, तुमचं खूप खूप कौतुक आहे आणि खरं म्हटलं तर तुमच्या कष्टाने आणि जिद्दीने तुम्ही इथपर्यंत पोहोचलात. इतर बायकांसाठी तर तुम्ही एक आदर्श आहात. तुमचा ह्या स्पर्धेतला मी प्रवास बघितलाय. तुमच्या समोर इतक्या अडचणी आलेल्या असताना सुद्धा तुम्ही लढत राहिलात, तुम्ही हार नाही मानलीत आणि म्हणूनच आज इतकं मोठं यश तुम्हाला मिळालंय. तेव्हा अरुंधती म्हणते की अहो ताई, हे माझ्या एकटीचंच यश नाहीये, मिहीर माझ्यासोबत होता म्हणून हे सगळं शक्य झालं. माझ्या घरातले माझ्यासोबत होते, माझ्या घरातले माझ्यासोबत होते, तुमच्यासारख्यांचे आशीर्वाद माझ्या पाठीवर होते आणि त्यामुळे आणि फक्त त्यामुळेच मी हे सर्व करू शकले. बरं मुलांना, चला बरं आता बसून घ्या, वेळ झाली आहे क्लासची. मुलं आता खाली बसलेले असतात. त्याचवेळी अरुंधतीला एक कॉल आलेला असतो. अरुंधती विचारते की कोण बोलते. त्यावेळी ते म्हणत असतात की मी महाराष्ट्राची सुगरण जोडी यामधून प्राइज मनीबद्दल बोलायला फोन केलाय. तुमच्या अकाउंटला प्राइज मनी सेंड केला गेलाय, तुम्ही एकदा कन्फर्मेशन देता का. अरुंधती मेसेज बघते तर अरुंधतीच्या अकाउंटवर आता प्राइज मनी आलेली असते. अरुंधती त्यांना थँक्यू म्हणते आणि गाण्याला आता सुरुवात करते. अरुंधती मुलांना म्हणते की आता भरपूर सुट्ट्या झाल्या, आता आपला क्लास एकही दिवस बुडणार नाहीये. मुलं म्हणतात की मॅडम, परंतु तुम्ही जिंकलात, आम्हाला पार्टी हवी हा.
आणि मिहीर दादा कुठे? मिहीर दादाकडनं पण आम्हाला पार्टी हवे. तेव्हा एक छोटा मुलगा म्हणतो की आम्हाला माहिती आहे ना, मिहीर दादाला पार्टी द्यायची नाही म्हणून मिहीर दादा आला नाहीये. दुसरी मुलगी म्हणते की नाही, मला असं वाटतंय की तो आपल्यासाठी काहीतरी स्पेशल डिश बनवत असेल म्हणून त्याला उशीर झालाय. ताई म्हणतात की अरुंधती मॅडम, अजून मिहीर कसा नाही आला? कारण त्याने एव्हाना यायला हवं होतं. अरुंधती म्हणते की हो, मी त्याला सकाळीही कॉल केला परंतु त्याने उचलला नाही. दमला असेल कदाचित आणि झोपला असेल. आपण एक काम करूया, आपण क्लासला सुरुवात करूया. क्लास संपला की मग पार्टी. आणि मग अरुंधती आता तिच्या क्लासला सुरुवात करते. त्यानंतर अरुंधती ही देशमुखांच्या घरी आलेली असते, कारण देशमुखांच्या घरी रवीनाला तिचा इंटरव्ह्यू घ्यायचा. साईडला कांचन आणि आप्पा बसलेले असतात. रवीना अरुंधतीला विचारत असते की अरुंधती मॅडम, तुम्ही ही स्पर्धा जिंकलात, याबद्दल आम्हाला थोडंसं जाणून घ्यायचं आहे. अरुंधती म्हणते की काय बोलणार मी, खरं तर मला होणारा आनंद मी शब्दातच सांगू शकत नाही. एकाच वेळी इतक्या भावना दाटून आल्याय की त्या एकाच वेळी शब्दात पाडणं खरंच कठीण आहे. रवीना म्हणते की हो, मी समजू शकते. मला सांगा की ह्या कॉम्पिटिशनमध्ये भाग घ्यावा असं तुम्हाला का वाटलं? अरुंधती म्हणते की नाही, म्हणजे मला ह्या स्पर्धेबद्दल काहीच माहीत नव्हतं, तर मला याबद्दल मिहीरकडूनच कळलं. तसंही मला लहानपणापासून गाण्याची फार आवड आहे. मी गाण्याचे क्लासेस सुद्धा घेते. गाण्याच्या क्षेत्रातच मी काहीतरी करावं अशी त्यांची इच्छा आहे आणि माझे मिस्टर आशुतोष यांची सुद्धा हीच इच्छा होती. रवीना म्हणते की हो, मग आम्ही सर्वांनी तुमची गाणी ऐकलीत. अगदी आशुतोष सरांसोबतची गाणी सुद्धा तुमची ऐकली आहे. तुमचे म्युझिक अल्बम सुद्धा आहे आणि या स्पर्धेत सुद्धा तुम्ही जात्यावरची ओवी सुद्धा म्हणालात. आणि तुमचं म्युझिक स्कूल सुद्धा आहे ना? तर अरुंधती म्हणते की हो आहे ना, माझं आणि आशुतोषचं स्वप्नच होतं ते. तिथे वेगवेगळ्या वयोगटातील मुलं गाणं शिकतात. माझा जावई आहे अनिश, तोही छान गातो. सध्या विद्यालय तरी तोच सांभाळतोय. रवीना विचारते की आम्हाला सगळ्यांना सुद्धा हीच उत्सुकता आहे की गाण्याचं करिअर सोडून तुम्ही इकडे कसा काय आलात? अरुंधती म्हणते की खरं सांगू का, मला खरंच माहीत नव्हतं की मी असल्या कुठल्या तरी स्पर्धेमध्ये भाग घेईल. तशी मला स्वयंपाकाची आवड अगदी लहानपणापासून आहे. माझी आई आणि माझी सासू दोघीही सुगरण आहेत. मी जो काही स्वयंपाक शिकले तो या दोघींकडूनच शिकले. मी लहान असताना स्वयंपाकघर हे माझं जग बनलं. आणि आमच्या घरात खूप माणसं होती. प्रत्येकाच्या आवडीनिवडी ह्या वेगळ्या होत्या. त्यामुळे मी असेच हळूहळू पदार्थ बनवायला शिकले. हा, पण माझ्या पाककलेचं एवढं मोठं कौतुक होईल आणि मला पारितोषिक वगैरे मिळेल असं तर मला कधीच वाटलं नव्हतं. पण माझा हा मुलगा यश, माझ्या दोन्ही सुना, आप्पा आणि मिहीर या सर्वांनी मला प्रोत्साहन दिलं आणि म्हणून तर मी या स्पर्धेत भाग घेऊ शकले. हे जे काही साध्य झाले ना, ते फक्त या माणसांमुळेच झालंय. म्हणूनच मला सगळ्याच प्रेक्षकांना आवर्जून हे सांगायचं आहे की कुठल्याच गृहिणीला कमी लेखू नका. ती संसारात अडकली आहे म्हटल्यावर ती काही करूच शकत नाही असं अजिबात नाही. आणि जर एखाद्या स्त्रीने ठरवलं तर ती अगदी जगही जिंकू शकते. मी तुम्हाला सांगू का बायकांनो, आपण उगाच जास्तीच्या जबाबदाऱ्या स्वतःच्या अंगावर ओढून घेत असतो आणि कर्तव्यपूर्ती म्हणून त्या निभावतही असतो. मग आजूबाजूची माणसं आपल्याला गृहीत धरायला लागतात. परंतु या सगळ्यामध्ये आपल्या आवडीनिवडी काय आहेत, आपल्याला काय हवंय हे आपल्या लक्षातच राहत नाही. मग कोणीतरी येईल आणि आपली मदत करेल अशी आपण अपेक्षा करत असतो. पण जर आपण स्वतःलाच मदत करू शकलो नाही तर आपल्याला कोणीही मदत करू शकणार नाही. रवीना म्हणते की अतिशय छान बोललात तुम्ही मॅडम, परंतु मला एक सांगा की आता तुम्ही पुढे काय करायचं ठरवलंय? अरुंधती म्हणते की तसं पाहायला गेलं तर मी असं काही ठरवलं नाहीये. आपण रोजच काहीतरी ठरवत असतो, पण प्रत्येक गोष्ट कुठे पूर्ण होते. माझ्या आयुष्यात तर अशा अकाल्पिक गोष्टी भरपूर घडल्यात. मी एवढंच ठरवलंय की प्रत्येक आव्हानाला सामोरं जायचं. आयुष्यात कुठलीही संकट आली तरी त्यांचा सामना करायचा. आणि एका गोष्टीवर विश्वास ठेवा की तुमच्यासोबत जर तुमची माणसं असेल ना तर तुम्ही कुठलंही दुःख पेलून नेऊ शकता. रवीना म्हणते की अगदी परफेक्ट मॅडम, तुमचा हा फॅमिली फोटो मिळेल का? तेव्हा अरुंधती म्हणते की हो नक्की. तेवढ्यातच ईशा तिथे येते. अरुंधती म्हणते की ही ईशा माझी मुलगी आहे. ईशा ये ना ग तू पण, फॅमिली फोटो हवाय त्यांना. तेव्हा ईशा आता उद्धटपणे अरुंधतीला म्हणते की हो का, मग तुझी फॅमिली कुठे आहे? तू तर केळकर आहेस ना? आप्पा ईशावर ओरडतात. ईशा आता रागानेच तिथून निघून जाते. यश म्हणतो की आई जाऊ देत ग, आपण सर्वजण फोटो काढूयात. नंतर सर्वांचा एक फॅमिली फोटो क्लिक केला जातो. अरुंधती अनघाला म्हणत असते की छान झालं होतं हा सगळं. मला तर काय वाटतं माहिती का, पुढच्या वर्षी तू ह्या स्पर्धेत भाग घे. 2-2 ट्रॉफी येतील मस्त घरामध्ये. अनघा म्हणते की अरे वा, आयडिया तर छान आहे. कांचन म्हणते की अजिबात नाही हा, पुढच्या वर्षी 2 व्यक्तींनी अजिबात स्पर्धेत भाग घ्यायचा नाही. अरुंधती म्हणते की मग अजून दुसरी जोडी कोण जाणार आहे आपल्या घरातून? कांचन म्हणते की मी आणि हे. तर अरुंधती म्हणते की आप्पा, अहो तुम्ही सुद्धा जाणार आहात, हे मला का नाही सांगितलं? तेव्हा आप्पा म्हणतात की अगं बाई, असं काही नाहीये, हिचं हिनेच ठरवून टाकलंय सगळं. कांचन, अगं तू तर तुझ्या बहिणीसोबत भाग घेणार होती ना या स्पर्धेमध्ये, मग माझं अचानक कसं काय ठरलं?
कांचन म्हणते की नका हो, ती नको. तुम्ही माझं सगळं काही ऐकता, मग मला तुम्हीच पाहिजे माझे पार्टनर म्हणून. तर यश म्हणत असतो की पीटर ऐकलत का, तुम्ही सगळं ऐकता ना, म्हणून आजीला तुम्ही पार्टनर म्हणून हवेत. कांचन म्हणते की यश फक्त स्पर्धेसाठी नाही, मला जन्मोजन्मी हेच पार्टनर म्हणून हवेत. यश म्हणतो की अरे वा वा वा, एकदम परफेक्ट कपल आहात कांचन आणि पीटर तुम्ही. म्हणते की आम्हाला सुद्धा तुमच्या पावलावर पाऊल ठेवून संसार करायचा आहे. आप्पा म्हणतात की काय गं, तो मिहीर कुठे आहे? तर अरुंधती म्हणते की अहो बघा ना, मी सकाळपासून त्याला कॉल करते परंतु माझा कॉलच घेत नाहीये, तो काय माहिती कुठे गेलाय. यश म्हणतो की काही नाही हो आप्पा, तो सुद्धा इंटरव्ह्यू देण्यामध्ये बिझी असेल. अगदी सॉलिड फॅन फॉलोइंग आहे त्याचं, मुली तर अक्षरशः वेड्या झाल्यात त्याच्यासाठी. तो दिसला की मुली तर अगदी त्याच्या भोवती घराणच घालत असतील. अरुंधती म्हणते की हो, मिहीर खरंच खूप गोड मुलगा आहे. तितक्यातच संजना आणि अनिरुद्ध आलेले असतात. तेव्हा यश हा अरुंधतीला म्हणत असतो की आई, तुला लक्षात आहे ना, तुला 2 इंटरव्ह्यूसाठी जायचंय अजून. आई, तू मला तुझा PA म्हणून का ग अपॉइंट करत नाही, कारण आता तू वर्षभर बिझी असणार आहेस. ईशा म्हणते की आई, आणि जरा इंटरव्ह्यूला जाताना जरा प्रेझेंटेबल जा, असं घरच्या अवतारामध्ये जाऊ नकोस. चॅनलवर झेपणार आहेस तू, तुला झेपणार आहे का हे सगळं. म्हणतोय की ईशा, तू एक गोष्ट विसरली आहेस. खरं तर आई कॉम्पिटिशनमध्ये उतरली होती तेव्हा तिच्याकडे काहीच नव्हतं, फक्त एक टॅलेंट होतं. इकडे लोक कपडे डिझाईन करून पेअर करून कॉम्पिटिशनला आले होते, पण त्याचा काय उपयोग झाला. खरं तर तुमच्याकडे बेसिक टॅलेंट असायला हवं, नाहीतर काय नुसता गेटअप करून समोरच्याला तुम्ही फार तर 5-1 मिनिटं तुम्ही इम्प्रेस करू शकता, पण शेवटी त्याचा काही उपयोग होत नाही. आणि तू आईला सल्ले देऊ नकोस, कारण आयुष्यात तुला अजून भरपूर काही शिकायचंय. अरुंधती यशला शांत बसायला सांगते आणि ती ईशाला म्हणते की ईशा, तू काळजी करू नकोस, मी चांगली रेडी होऊन जाईल. संजना आणि अनिरुद्ध तिथून निघून जात असतात तेव्हा अरुंधती दोघांनाही थांबवते आणि म्हणते की 1 मिनिट, मी माझा शब्द पाळलाय, तुम्ही तुमचा शब्द कधी पाळणार आहात? 1 महिन्याच्या आत मी तुमचे पैसे तुम्हाला परत करते, त्यामुळे तुम्ही सुद्धा आता तयारीला लागा आणि हे घर रिकामं करा. मग कधी जाताय तुम्ही या घरातून? मला तुमच्याकडनं हे घर सोडून जाण्याची तारीख हवी आहे. अरुंधतीने तोंडावर अनिरुद्ध आणि संजनाला ही गोष्ट ठोकपणे सांगितलेली असते. अनघा, इकडे तू जरा घरी थांबशील का, मला ताईसोबत जायचंय. अभि विचारतो की आता कुठे जायचंय, तेव्हा अनघा म्हणते की अरे तिचा एक चॅनल इंटरव्ह्यू आहे, त्यासाठीच जायचंय. अभि म्हणतो की काय ग अनघा, तुझी सेलिब्रिटी ताई तर एवढी मोठी कॉम्पिटिशन जिंकली, आता तिला जाता येत नाही का? तेव्हा अनघा म्हणते की असं नाही अभि, त्या मला म्हणत होत्या नको येऊ, परंतु मीच त्यांना म्हटलं की मी तुम्हाला कंपनी द्यायला येते. अभि म्हणतो की अनघा, मला कळत नाही की तुला एवढा कळवळा काय येतो तिचा. ती तिचं सगळं आयुष्य तिच्या टर्म्स अँड कंडिशनवर जगते, तिला कोणाचीही गरज नाहीये. ती उगाच तुम्हाला नाचवते आणि तुम्ही नाचता सुद्धा. अनघा म्हणते की तुझं आणि त्या ईशाचं काय चाललंय रे नक्की. ताई एवढी मोठी कॉम्पिटिशन जिंकली आहे, तिला तुम्ही प्रोत्साहन द्यायचं सोडून, तिचं कौतुक करायचं सोडून तुम्ही तिला टोमणे काय मारताय. मला सांग की संजना ताई आणि बाबा जिंकले असते तर तुम्ही असं रिॲक्ट झाला असता. मला तर असं वाटतं ना की तुम्हाला आहे ना ताईचं चांगलं झालेलं बघवतच नाही. तेव्हा अभि म्हणतो की आम्हाला नाही, आईला आमचं चांगलं झालेलं बघवत नाही. जाऊ देत ना, तुम्हाला आमची बाजू तशीही पटणार नाही, कारण आईच्या प्रेमात तुम्ही फार आंधळे झालाय. खऱ्या अर्थानं ना पट्टी तुम्ही डोळ्यावर बांधली आणि ताई आपल्यासाठी काय करते ना हे तुम्हाला दिसत नाहीये. अरे एवढी मोठी कॉम्पिटिशन जिंकल्यानंतर सगळे पैसे ती आपल्या घरासाठी देणार आहे, मग एवढी मोठी कॉम्पिटिशन जिंकून तिला काय मिळणार आहे. तेव्हा अभि म्हणतो की मग मोठेपणा मिळणार आहे तिला. अनघा, अगं अगदी साधी गोष्ट आहे, मला सांग की आईने तुला किंवा आरोहीला पार्टनर म्हणून का नाही निवडलं. कारण तिला माहिती आहे की तुम्ही जर दोघी बरोबर असाल तर क्रेडिट शेअर केलं जाईल. तिने बरोबर मिहीरला चूज केलं, कारण मिहीर हा एक शेफ आहे, म्हणजे 100% ही कॉम्पिटिशन जिंकण्याची तयारीच म्हणायची. अगं आईच्या चाली ओळखायला शिक तू, कारण फक्त मिहीरच्या जीवावर तिने ही कॉम्पिटिशन जिंकली. पण काय ॲटिट्यूड आलाय तिला. काल बाबांना आणि संजनाला म्हणत होती की हे घर कधी सोडून जात आहे. अनघा म्हणते की बरोबर आहे ना मग तिचं. संजना ताई, आम्हाला आमचे हिश्श्याचे पैसे द्या, आम्ही हे घर सोडून निघून जातो. आता जर ताई त्यांना त्यांच्या हिश्श्याचे पैसे देतीये तर त्यांनी घर सोडून कधी जायचं हे त्यांनी ठरवायला नको. अभि म्हणतो की 1 मिनिट, बाबांना सांगणारी आई कोण आहे. आई आपल्या घरातली आहे का. आपल्या घरचा प्रॉब्लेम आहे ना हा. आईसारखी घरी काय येत असते, ती केळकर आहे आता. तसंही हे घर काय तिचं नाहीये, हे घर बाबांचं आहे. अनघा म्हणते की 1 मिनिट, हे सगळ्यात पहिल्यांदा हे घर आहे आप्पांचं. आप्पांनी ताईला मुलगी मानलंय आणि त्यामुळे ताईला मध्ये बोलण्याचा पूर्ण हक्क आहे. अभि म्हणतो की 1 मिनिट, आपल्या घराचं काय करायचं नाही हे आपणच ठरवायचं. इकडे मेजॉरिटी लोकांना इथे टॉवर उभा राहायला हवाय. तू, ईशा, बाबा आणि संजना. आणि आमच्यामध्ये कोण आहे. मी आहे, अनघा आहे, यश आहे, ताई, आप्पा,
आजी, आम्हाला काय हवंय याचं तुम्हाला काही फरक नाही ना, त्यामुळे अभि तू काळजी करू नकोस, मेजॉरिटी आमच्याकडे आहे. अभि म्हणतो की एक गोष्ट लक्षात ठेव, जर बाबा हे घर सोडून जाणार असेल ना तर आपण सुद्धा हे घर सोडून जायचं. अनघा म्हणते की तुला जायचं तर जा, मी हे घर सोडून कुठेही जाणार नाहीये. अभि म्हणतो की ठीक आहे, मग मी जानकीला घेऊन जाईल. अभि आता रागाने तिथून निघून जातो. तेव्हा दोन बायका संजनाला बघतात, तर एकमेकींमध्ये त्यांची चर्चा सुरू असते की काय ग, हीच आहे ना ती जिने अरुंधतीच्या डिशमध्ये मीठ टाकली आणि हिच्यामुळेच अरुंधतीला तिचा नवरा सोडावा लागला. ह्या बाईला लाज कशी नाही वाटत, अरुंधतीच्या आयुष्याची वाट लावून ही बाई रस्त्यावर फिरतीये. संजना तिथून जात असताना आता त्या दोन्ही बायका संजनाचा रस्ता अडवतात. त्या बायका आता संजनाला म्हणत असतात की काय ग, तू अरुंधतीच्या आयुष्याची खेळतेस, तिच्या डिशमध्ये मीठ टाकतेस. अगं खरं तर तुमच्यासारख्या बायकांमुळे आमची वाट लागली आहे. आणि तुला काय वाटलं, तू अरुंधतीची वाट लावशील आणि अशी रस्त्यावर फिरू शकशील? आम्ही सोडणार नाही तुला, म्हणत त्यातली एक बाई आता तिच्या पर्समधून शाई काढते. संजना त्यांना म्हणत असते की हे काय करणार आहे तुम्ही? तेव्हा ती बाई म्हणत असते की नाही, आता तू अरुंधतीला जास्त त्रास देऊ शकत नाही, तुला तुझ्या कर्माची फळं मिळणारच आणि तुम्हाला तर त्रास व्हायलाच हवा. तेव्हा संजना म्हणते की लिसन, हा मी तुम्हाला शेवटचं सांगते, मला जाऊ द्या नाही तर मी पोलिसांना फोन करेल. तुम्ही आता बघाच काय करते मी ते. तेव्हा त्या बायका म्हणत असतात की खुशाल पोलिसांना बोलव, तुझ्यासारख्या खोटारड्या बाईलाच पोलीस पहिल्यांदा घेऊन जातील. तर त्या बायका आता संजनाचं काही ऐकत नाही आणि संजनाच्या तोंडावर त्या शाई फेकतात. मित्रांनो, यामध्ये तुम्ही एक गोष्ट नोटीस केली असेल, कारण मला तर ती फार फनी वाटली आहे. आता त्या बायका जेव्हा रस्त्यावरून जात होत्या तेव्हा त्यांना कुठं माहीत होतं की त्यांना संजना दिसणार आहे. चला, त्यांना संजना दिसली सुद्धा, परंतु मला सांगा की आपल्या पर्समध्ये शाईची बॉटल कोण कॅरी करतं? जे एखाद्या बाईच्या पर्समध्ये शाईची बॉटल सुद्धा असू शकते हे तर मला पहिल्यांदाच कळलंय. आता हे जर संजनाचं स्वप्न असेल तर ठीक आहे, परंतु असं सत्यात झालं असेल तर अवघड आहे. याबद्दल तुमचं काय मत आहे हे आम्हाला नक्की कळवा. पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे मिहिर हा घरी आलेला असतो. अरुंधतीला तो म्हणत असतो की ज्या प्रकारे आपण ही स्पर्धा दोघांनी मिळून जिंकली ना, त्याचप्रमाणे रेस्टॉरंट हे आपण दोघांनी चालवायचं आहे. अरुंधती केळकर, मैं आपको ऑफिशियली पार्टनरशिप ऑफर कर रहा हूँ. अरुंधती म्हणते की अरे मिहिर पण. तेव्हा यश म्हणतो की आई आता पण नाही बिन नाही, अभिनंदन आहे तुझं. घरात सर्वांना खूप आनंद झालेला असतो. आता अरुंधती ही एका रेस्टॉरंटची पार्टनर होणार असते, रेस्टॉरंटची मालक होणार असते आणि ती ऑफर आता मिहिरने तिला दिलेली असते आणि तेही तिच्या टॅलेंटवरनं. सो फ्रेंड्स, इफ यू लाईक माय व्हिडिओ प्लीज डू सबस्क्राईब, शेअर अँड कमेंट. थँक्यू.